नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सपना होम स्कूलिंग या चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चा दुसरा धडा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या धड्याचा स्वाध्याय पाहत आहोत। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, स्तंभ क्रमांक 1 शी जुळलेल्या प्रकारे स्तंभ क्रमांक 2 व 3 ची फेरमांडणी करा। आता हा प्रश्न आहे, याचं उत्तर पाहूया। उत्तर, स्तंभ क्रमांक 1 त्रिक। उत्तर आहे पहिले व तिसरे अणु वस्तुमानाची सरासरी डोब्रायनर। दुसरं अष्टक, आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे न्यूलँड्स। तिसरा आहे अणु अंक, अणु केंद्रकावरील धनप्रभार मोजले। चौथा आहे आवर्त। उत्तर आहे रेणुसूत्रांमध्ये क्रमक्रमाने बदल मेंडेलीव। पाचवा आहे अणु केंद्रक। उत्तर आहे एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार रुदरफोर्ड। सहावा आहे इलेक्ट्रॉन। उत्तर आहे सर्व अणूमधील हलका व ऋण प्रभारी कण थॉम्सन। प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा। पहिला आहे अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या। त्याचं उत्तर आहे 1। आ, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅश डॅश मध्ये आहे। उत्तर आहे गण 2। ई, मूलद्रव्य X च्या क्लोराईडचे ऋणसूत्र XCl आहे। ही संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे। X ही मूलद्रव्य आवर्त सारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल? उत्तर आहे Na म्हणजे सोडियम। चौथा आहे आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहे? उत्तर आहे P खंड। तिसरा प्रश्न, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे। यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, या मूलद्रव्याचा अणुअंक किती? उत्तर 12। आ, या मूलद्रव्याचा गण कोणता? उत्तर दुसरा गण। तिसरं, हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? उत्तर आवर्त 3। चौथं, या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? कंसात अणुअंक दिले आहेत। N7 Be म्हणजे बेरियम 4, आर्गॉन 18, क्लोराईड 17। तर मग उत्तर आहे रासायनिक गुणधर्म बेरियम सारखे। प्रश्न चौथा, दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा। त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा। पहिला प्रश्न आहे, लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम आणि फॉस्फरस यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती? तर मूलद्रव्ये संरूपण आणि त्यांच्या आवर्तनाची संख्या इथे दिलेली आहे। तर मूलद्रव्ये लिथियम संरूपण आहे 2 आणि 1, आवर्तनाची संख्या आहे 2। मूलद्रव्य आहे सिलिकॉन संरूपण आहे 2, 8, 4, आवर्तनाची संख्या आहे 3। मूलद्रव्य आहे हेलियम संरूपण आहे 2, आवर्तनाची संख्या 1। मूलद्रव्य आहे सोडियम संरूपण आहे 2, 8, 1, आवर्तनाची संख्या 3। मूलद्रव्य आहे फॉस्फरस संरूपण आहे 2, 8, 5 आणि आवर्तनाची संख्या आहे 3। सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस ही मूलद्रव्य तिसऱ्या आवर्तात आहे, कारण यांच्या अणुसंरचनेत 3 कक्षा आहेत। आ, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, सोडियम, बेरियम, आर्गॉन। मूलद्रव्य आहे हायड्रोजन संरूपण 1, आवर्तनाची संख्या 1। नायट्रोजनचे आहे 2 आणि 5 संरूपण, आवर्तनाची संख्या आहे 5। तिसरा आहे कॅल्शियम 2, 8, 8, 2 संरूपण आहे आणि आवर्तनाची संख्या आहे 2। सोडियम 2, 8, 6, आवर्तनाची संख्या आहे 6। बेरियमचे संरूपण आहे 2 आणि 2, आवर्तनाची संख्या आहे 2। 18 आर्गॉन 2, 8, 8, आवर्तनाची संख्या 8। कॅल्शियम, बेरियम हे अणु दुसऱ्या गणातील आहेत, कारण यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत। ई, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन, ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते? तर मूलद्रव्य आहे नायट्रोजन संरूपण आहे 2 आणि 5, कार्बनचा आहे 2 आणि 4, ऑक्सिजनचा आहे 2 आणि 6, बोरॉनचा आहे 2 आणि 3, ॲल्युमिनियमचा आहे 2, 8, 3। बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन बनवण्याची क्षमता ऑक्सिजनची सर्वात जास्त आहे, कारण बाह्यतम कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी ऑक्सिजनला फक्त 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे व इतर अणूंना 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लागतात, म्हणून ऑक्सिजन हा सर्वात जास्त विद्युतऋण मूलद्रव्य आहे। चौथा आहे बेरियम, कार्बन, ऑक्सिजन, बोरॉन आणि ॲल्युमिनियम यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते? तर बेरियमचा आहे इलेक्ट्रॉन संरूपण 2 आणि 2, कार्बनचा आहे 2 आणि 4, ऑक्सिजनचा आहे 2 आणि 6, बोरॉनचा आहे 2 आणि 3 आणि ॲल्युमिनियमचा आहे 2, 8, 3। बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन गमावून धन आयन तयार करण्याची क्षमता
बेरियमची सर्वात जास्त आहे, कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत. ते गमावणे सहज शक्य आहे, कारण इतर अणूंना 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन गमवावे लागतात, म्हणून ते तुलनात्मकदृष्ट्या कठीण आहे. म्हणून बेरियम हा सर्वात जास्त विद्युतधन आहे. सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता? अणू, स्वरूपण, केंद्रकीय प्रभार आणि इलेक्ट्रॉन कक्षा. सोडियम स्वरूपण 281, केंद्रकीय प्रभार 11, इलेक्ट्रॉन कक्षा 3. फॉस्फरस स्वरूपण 285, केंद्रकीय प्रभार 15, इलेक्ट्रॉन कक्षा 3. क्लोरीन 287, केंद्रकीय प्रभार 17, इलेक्ट्रॉन कक्षा 3. अणु सिलिकॉन स्वरूपण 284, केंद्रकीय प्रभार 14, इलेक्ट्रॉन कक्षा 3. अणु मॅग्नेशियम स्वरूपण आहे 282, केंद्रकीय प्रभार 12 आणि इलेक्ट्रॉन कक्षा आहे 33. सोडियम मध्ये केंद्रकीय प्रभार 11 असून इलेक्ट्रॉनची कक्षा 3 आहेत. धनप्रभार कमी असल्यामुळे केंद्रकाकडे इलेक्ट्रॉनला ओढून घेणारी कक्षा कमी आहे, म्हणून आकारमान सर्वाधिक आहे. त्यामुळे सोडियम सर्वात मोठा अणू आहे. पोटॅशियम, लिथियम, सोडियम, बेरियम यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता? पोटॅशियमचे स्वरूपण आहे 2881 म्हणजेच 19 धनप्रभार. लिथियमचा आहे स्वरूपण 21, कक्षा आहे 3. सोडियमचा आहे स्वरूपण 281, कक्षा आहे 11वी आणि बेरियमचे स्वरूपण आहे 22, कक्षा आहे 4. बेरियम अणूच्या एकूण 2 कक्षा असून धनकेंद्रकीय प्रभार 4 आहे, तर लिथियम मध्ये हा प्रभार 3 आहे. जेवढा तेवढे केंद्राकडे ओढणारे बल जास्त असते व त्यामुळे अणूचा आकार लहान होतो, म्हणून बेरियम हा सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला रेणू आहे. ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सोडियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते? ॲल्युमिनियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 283, धनायन तयार होण्यासाठी गमवावे लागणारे इलेक्ट्रॉन 3. सिलिकॉनचा आहे 284, धनायन तयार होण्यासाठी गमवावे लागणार आहेत इलेक्ट्रॉन 4. सोडियमचे आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण 281, गमवावे लागणारे इलेक्ट्रॉन 1. मॅग्नेशियमचा आहे स्वरूपण 282, गमवावे लागणारे इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. तर सल्फरचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 286 आहे आणि गमवावे लागणारे इलेक्ट्रॉनची संख्या 6 आहे. तर सोडियमला सर्वात कमी इलेक्ट्रॉन गमवावे लागतात, ते सहज शक्य होते, म्हणून सोडियम सर्वाधिक धातू गुणधर्म असलेला अणू आहे. कार्बन, लिथियम, फ्लोरीन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापैकी सर्वाधिक धातू गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते? कार्बनची रचना आहे 2 आणि 4, ऋण आयन तयार होण्यासाठी इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4. लिथियमचा आहे संरचना 2 आणि 1, इलेक्ट्रॉन संरचनासाठी 7. फ्लोरीनचा आहे संरचना 2 आणि 7, ऋण आयन तयार होण्यासाठी इलेक्ट्रॉनची संरचना आहे 1. नायट्रोजनची आहे 2 आणि 5 आणि ऋण आयन तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनची संरचना आहे 2. आणि ऑक्सिजनची संरचना आहे 2 आणि 6, ऋण आयन तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. ऋण आयन तयार करण्यासाठी आयनला सर्वात कमी इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेत स्वीकारावे लागतात, ते सहज शक्य आहे, म्हणून आयन हा सर्वाधिक अधातू गुणधर्म असलेला अणू आहे. प्रश्न 5 वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वात लहान आकारमानाचा अणू आहे उत्तर H. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू आहे उत्तर H म्हणजेच हायड्रोजन. सर्वाधिक विद्युत ऋण अणू हा आहे फ्लोरीन आणि सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू त्याचं उत्तर आहे हेलियम. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू फ्लोरीन हे उत्तर आहे. प्रश्न 6 थोडक्यात टिपा लिहा. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम. उत्तर मूलद्रव्याचे गुणधर्म आहे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असते. अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून मेंडेलिव्हने त्यावेळी माहीत असलेल्या 63 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. या मांडणीनुसार असे दिसून आले की काही ठराविक अवधीनंतर रासायनिक व भौतिक गुणधर्मात सारखेपणा असलेल्या मूलद्रव्याची पुनरावृत्ती होते. आधुनिक आवर्त सारणीची रचना. उत्तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये ते मुद्द्यांमध्ये उत्तर लिहायचं आहे. 7 आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्तने म्हणतात. 18 उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात. आडव्या उभ्या रांगांमुळे चौकटी तयार होतात. प्रत्येक चौकटीत 1-1 याप्रमाणे मूलद्रव्याची नावे व अणु अंक लिहिलेले असतात. तळाशी आणखी 2 ओळी आहेत त्यांना लॅन्थनाइड व ॲक्टिनाइड श्रेणी म्हणतात. एकूण 118 चौकटीत प्रत्येक चौकटीत 1 प्रमाणे 118 मूलद्रव्ये दाखवली आहेत. संपूर्ण आवर्त सारणी 4 खंडात विभागली आहे.
नागमोडी रेषा पी खंडातून एक नागमोडी रेषा जाते. या रेषेच्या डाव्या अंगास धातू तर उजव्या अंगास अधातू व रेषेच्या किनारी धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत. एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. एस खंडामध्ये गण 1 व 2 आहेत. पी खंडात गण 13 ते 18 आहेत. डी खंडात 3रा गण व 12वा गण आहे. तर एफ खंडात तळाच्या 3 ओळी. यातील सर्व मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांनुसार केलेली आहे. ई समस्थानिकांचे मेंडेलीवच्या व आधुनिक आवर्त सारणीतील स्थान. उत्तर, समस्थानिके म्हणजे अणुअंक तोच, पण अणुवस्तुमान भिन्न असलेले मूलद्रव्याचे अणु. त्याचे रासायनिक गुणधर्म अर्थातच समान असतात. मेंडेलीवची सारणी अणुवस्तुमानाप्रमाणे तयार केलेली असल्यामुळे समस्थानिकांना त्या सारणीत सामावून घेणे, योग्य जागी ठेवणे शक्य नव्हते. पण त्यानंतर मोसले या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांनुसार केली, त्यामुळे समस्थानिकांना या सारणीत सामावून घेणे शक्य झाले. एकाच चौकटीत सर्व समस्थानिके दाखवता आली. प्रश्न 7वा, शास्त्रीय कारणे लिहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. उत्तर, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढत जातो. तसेच कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील प्रभाव एकेकाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा बाहेर असलेल्याच बाह्यतम कवचात जमा होतो. हे बा मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्हाला उत्तर मुद्देसूद आणि मुद्द्यांनी लिहायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक देणे हे आवश्यक आहे. त्यानुसार कळतं की तुम्ही उत्तर किती मुद्द्यांमध्ये लिहिलेलं आहे. दुसरा मुद्दा, वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. उत्तर, एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, पण केंद्रकावरील प्रभार वाढतो, कारण इलेक्ट्रॉनची संख्या एकेकाने वाढत जाते. त्यामुळे केंद्र व इलेक्ट्रॉन यातील आकर्षण बल वाढून अणुत्रिज्या कमी होते. त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावणे अणूला कठीण होत जाते. अर्थात इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. उत्तर, अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. दुसरं, गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजी इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होते. म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयोजा समान असते. उत्तर, मूलद्रव्यांची संयोजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयोजा इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयोजा दर्शवतात. उदाहरणार्थ, गण 1 मधील मूलद्रव्यांची संयोजा इलेक्ट्रॉन 1 आहे, म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयोजा 1 आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयोजा 2 आहे. तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तनामध्ये फक्त 8 मूलद्रव्ये आहेत. उत्तर, आधुनिक आवर्त सारणीत 7 आडव्या ओळी असून त्यांना आवर्त म्हणतात. आवर्तात मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने मांडली आहेत. तिसऱ्या आवर्तीत 8 मूलद्रव्ये आहेत व या आवर्ताची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे. तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढत जातो, तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. तिसऱ्या आवर्तामधील मूलद्रव्यांची संख्या ही इलेक्ट्रॉन संरूपण व इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमावरून ठरते. आर्गॉन हे तिसऱ्या आवर्तातील शेवटचे मूलद्रव्य आहे. याची इलेक्ट्रॉन धारकता 18 आहे. यात इलेक्ट्रॉनचे अष्टक पूर्ण होते. आर्गॉन हे मूलद्रव्य 0 गणात येत असल्याने तिसऱ्या आवर्तामध्ये 8 मूलद्रव्य असतात. आता यांचे अणुअंक व मूलद्रव्य आपण इथे बघूयात. सोडियमचे आहेत अणुअंक 11, मॅग्नेशियमचे 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17 आणि आर्गॉन 18. प्रश्न 8 दिलेल्या वर्णनावरून नाव लिहा. KLM या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त. तिसरे आवर्त. शून्य संयोजा असलेला गण 18वा गण किंवा शून्य गण. संयोजा 1 असलेल्या धातूंचे कुल हॅलोजन्स. संयोजा 1 असलेल्या धातूंचे कुल अल्कधातू म्हणजेच गण 1. संयोजा 2 असलेल्या धातूंचे कुल अल्कमृदा धातू गण 2.
दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामधील धातू सदृश्य बोरॉन आणि सिलिकॉन. तिसऱ्या आवर्तामध्ये अधातू पोटॅशियम, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. आणि ए संयोजन 4 असलेली 2 मूलद्रव्ये ती आहे TI आणि ZR. उपक्रम सर्व निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचे उपयोग शोधा व तक्ता करून वर्गात लावा. निष्क्रिय गॅस कुटुंबातील सदस्य आधुनिक नियतकालिक सारणीत गट 18 सदस्य आहेत. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. आता तुम्हाला हे तुमच्या वर्गात त्याचा पोस्टर बनवून लावायचा आहे, त्यामुळे नक्की करा, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्यास सोपं जाईल आणि आठवेलही, सतत डोळ्यासमोर येता जाता दिसेल. हेलियम असा गॅस आहे ज्याचा घेण्याचा सुस्वाद घेण्याचा कोणताही परिणाम नसतो, त्यामुळे त्याच्या उपयोगाच्या मुख्य कामामध्ये वायरसिटी बलून्सची तयारी होते. निऑन सायन्स. निओबियम निऑन सायन्स म्हणजे आकर्षणाची प्रक्रिया. निऑन वापरून बनवलेले गोष्टी आपल्याला आकर्षित करतात, तसेच विज्ञापनातील डिस्प्लेमध्ये वापरले जातात. आर्गॉन. वेल्डिंग. आर्गॉन असा गॅस आहे ज्याचा वेल्डिंग प्रक्रियेत उपयोग केला जातो, याच्यामुळे वेल्डिंग प्रक्रियेची क्षणिक दर उच्च ठरवण्यात आलेली आहे. क्रिप्टॉन. हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प्स. क्रिप्टॉन हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्पसाठी वापरला जातो, ज्यामध्ये पॉवरफुल अक्षरद्वारे प्रकाश उत्पन्न होतो. झेनॉन. लॅम्प्स. जिन असा गॅस आहे ज्यामध्ये हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्पसाठी वापरला जातो, त्यामुळे उच्च आलोकाचं उत्पादन होतं आणि लॅम्प सिनेमा प्रक्षेपथात, ऑटोमोबाईल्स, हेडलॅम्प आणि सर्च लाईटसाठी वापरले जातात. रेडॉन. रेडिओथेरपी. रेडॉन नियमित रूपाने तयार करू शकला जातो आणि रेडिओथेरपीसाठी वापरला जातो. तर अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.